नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 10वीचा क्षेत्रभेट हा भूगोलाचा पहिला धडा आपण आज बघणार आहोत। बघा, सुरू करूया। थोडीशी प्रश्न आणि उत्तर या माध्यमातून किंवा एक प्रकारचा असं म्हणा संभाषणाच्या माध्यमातून हा धडा आपल्याला शिकायचा आहे, कारण की ऑलरेडी त्याच पद्धतीने ते दिलेलं आहे। बघा, क्षेत्रभेट पहिला धडा आहे। राहुलच्या वर्गातील, फुल स्क्रीन करतो मी एकदा। बघा, राहुलच्या वर्गातील विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक असे सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे क्षेत्रभेटीसाठी निघाले आहेत। या प्रवासासाठी शाळेने एसटी ची सेवा प्रासंगिक करारावर घेतली आहे। या क्षेत्रभेटीचे नियोजन राहुल व त्याच्या मित्रांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार केले आहे। विद्यार्थी नळदुर्ग ते अलिबाग या प्रवासादरम्यान भूरचना, मृदा, वनस्पती व वस्त्यांमधील दिसणारे बदल कसे अनुभवतात याची माहिती घेऊया। आता बघा, खाली एक तुम्हाला मॅप दिसतोय। या मॅपमध्ये तुम्ही बघा, नळदुर्ग पासून हे विद्यार्थी निघणार आहेत आणि या मार्गानंतर ते सोलापूर, इंदापूर, उरळकर, कांचन, हडपसर, नंतर सिंहगड, पुणे, लोणावळा, खोपोली, अलिबाग या स्थानकांवर ते पोहोचणार आहेत। म्हणजे हा त्यांचा एक असा प्रवास आहे। या प्रवासात दरम्यान त्यांना या सगळ्या गोष्टींचे म्हणजे भूरचना, मृदा, वनस्पती आणि वस्ती यांचा अभ्यास त्यांना या ठिकाणी करायचा आहे। म्हणजे हा मार्ग तुम्ही मात्र लक्षात ठेवायचा आहे। म्हणजे नळदुर्ग ते अलिबागपर्यंत ते पोहोचणार आहात। आता प्रवासादरम्यान क्षेत्रभेट करायची, तर क्षेत्रभेटीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या लक्षात ठेवाव्या लागतात। तर तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी घेणार, सोबत काय असलं पाहिजे, काय नाही, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती असली पाहिजे। वैयक्तिक सामान आणि ओळखपत्रांबरोबरच खालील साहित्य विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीसाठी सोबत घेतले आहे। आता बघा, चित्रात तुम्हाला दिसतं आहे एक बॅग आहे, वॉटर बॉटल आहे, नंतर एक नोटपॅड त्यांनी घेतला आहे, फर्स्ट एड किट आपण नेहमी सोबत घेतो, एक मॅप त्यांनी सोबत घेतलेला आहे। तसा एक जनरल मॅप तुम्हाला मी दाखवलेला आहे त्याचा, पण त्यांनी पण त्यांच्यासोबत एक मॅप घेतलेला आहे। नंतर एक कंपास आहे, टोपी आहे, कॅमेरा घेतला आहे त्यांनी, कदाचित मोबाईल पण असेल तुमच्याकडे, आणि एक बायनॅक्युलर त्यांनी घेतलेली सोबत, दुर्बीण त्यांनी घेतली दूरच्या वस्तू बघण्यासाठी व्यवस्थित। आता बघा, यामध्ये हे जे क्वेश्चन आन्सर आहे हे आपण शेवटी क्वेश्चन आन्सरच्या सेशनमध्ये पूर्ण कंप्लीट करणार आहे। आता फक्त आपण क्षेत्रभेटीसाठी काय काय लागणारं साहित्य बघा। दिवस पहिला, वेळ सकाळी 6 वाजता। शिक्षिका विद्यार्थ्यांना, आता आपण नळदुर्गहून सोलापूरकडे जात आहोत। सोलापूर जवळ आपण सकाळची न्याहारी घेणार आहोत, न्याहारी म्हणजे आपला नाश्ता, आणि पुण्याला सिंहगड जवळ जेवण घेणार आहोत। तुम्हाला संपूर्ण प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वहीत नोंद करायची आहे। कुठल्या गोष्टी बघा, भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, मानवी वस्त्या, वसाहतींचा आकृतिबंध। राहुल काय म्हणतो बघा, होय मॅडम, इकडे चढ उताराची भूरचना असून काही ठिकाणी जमीन सपाट आहे, काही ठिकाणी शेतीही दिसत आहे। नळदुर्ग येथील नरमादी हा धबधबा आहे, इथे तुम्हाला शेजारी चित्र दिसतंय, हा फक्त तुम्ही लक्षात ठेवा की हे त्याचं नाव आहे। मग आता बघा राहुल काय म्हणतो, त्याच्यानंतर साक्षी म्हणते, रस्त्याच्या बाजूला छोट्या छोट्या वस्त्या आहेत, चहाची दुकाने, धाबे, पेट्रोल पंप व इतर दुकानंही दिसत आहेत। म्हणजे क्षेत्रभेटीत जाताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे। शिक्षिका, मीना तू सांग, तुला काय दिसतंय जसं। मग मीना म्हणते, मॅडम आता आपण उताराच्या रस्त्याने जात आहोत का? शिक्षिका, बरोबर आहे, आता आपण बालघाट रांगेच्या दक्षिणेला आहोत। बालघाट रांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे पसरलेली एक डोंगर रांग आहे। तुम्हाला दिलेला नकाशा आणि बाहेरील भूरचना पाहत जा, भूरचनेत होणारे बदल सहजपणे दिसून येतील। आता वस्त्यांचा आकृतिबंध आणि घरांबद्दल सांगा। बघा, हे धाब्याचं घर आहे। धाब्याचं घर म्हणजे ज्या ठिकाणी कौलं नसतं त्याला धाब्याचं घर म्हणतात असं म्हणा। म्हणजे एक प्रकारे ज्या घरांना गच्ची असते त्यांना आपण धाब्याचं घर म्हणू। ओके। सूरज, मॅडम ग्रामीण भागात रस्त्यालगतच्या वस्त्या एका ओळीत आहेत। घरांच्या भिंती दगड मातीच्या आहेत। घरांच्या छपरासाठी लाकूड आणि मातीचा उपयोग केलेला दिसतो।
रेणुका. या परिसरात बहुतेक सगळीकडे गवत असून ते सुकलेलं आहे. काही ठिकाणी निष्पर्ण झाडं दिसत आहेत. शिक्षिका. सूरज, रेणुका बरोबर. अशी घरं असलेल्या वस्त्यांना रेषाकृती वस्त्या म्हणतात. हे आपण 7वीत शिकलो आहोत. या घरांना धाब्याची घरे म्हणतात. ती विशिष्ट पद्धतीने बांधलेली परंपरागत घरे आहेत. येथील वनस्पती शुष्क प्रदेशातील पानझडीच्या आहेत. त्यांची पाने विशिष्ट काळात गळून पडतात. थोड्या वेळाने सोलापूर शहराला. आता हे प्रवासादरम्यान यांचं संभाषण चालू होतं. आता कुठपर्यंत ते पोहोचले? सोलापूरपर्यंत पोहोचले. म्हणजे इथून नळदुर्गापासून त्यांचा प्रवास सुरू झाला ते आता सोलापूरपर्यंत पोहोचलेले आहेत. बघा, हे धाब्याचं घर आहे. त्याच्यात आपल्याला त्यांनी सांगितले त्याप्रमाणे रस्ता आहे, दुकानं आहेत, म्हणजे आजूबाजूचा परिसर त्यांनी दाखवलेला आहे तिथं. नंतर शुष्क प्रदेशातील वनस्पती कशा पद्धतीच्या असतात या इथं आपण बघितलं. ओके. आता बघा, शिक्षिका म्हणता, आता आपण सोलापूर शहरात आलो आहोत. शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असते, त्यामुळे येथील अनेक मजली इमारती दिसतात. या इमारती सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी यांचं मिश्रण करून विटांच्या साहाय्याने बांधलेल्या असतात. शहरातील रस्त्यालगत मॉल, मोठी हॉटेल्स आणि अनेक आधुनिक सुविधा असलेली दुकानं असतात. विद्यार्थी शहरातील वेगळेपणाचे निरीक्षण करत राहिले. सोलापूर शहरातून बाहेर पडल्यावर शिक्षकांनी राहुलला न्याहारीचे पुढे विद्यार्थ्यांना वाटायला सांगितले. विद्यार्थी न्याहारी केली. न्याहारी म्हणजे नाश्ता. प्रवास करताय त्याच्यामध्ये शिक्षकांनी त्यांना नाश्ता दिला. विद्यार्थ्यांनी ते नाश्ता खाल्ला सुद्धा. शिक्षिका. आता बघा, इथे शेजारी बघू कडधान्याची शेती अशा पद्धतीची केली जाते. हे चित्र तुम्हाला बघू शकता तुम्ही. बघा, शिक्षिका. आता आपण सोलापूर शहराबाहेर जात आहोत मुलांनो. आजूबाजूला असणारी शेती पहा. काय दिसते ते नोंदवा व सांगा. विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूस निरीक्षण करून वहीत नोंदवायला सुरुवात केली. हे काम बराच वेळ चाललं, कारण की नोंद घ्यायची, तुम्हाला क्षेत्र भेट करताना नोंद घेणं तुम्हाला गरजेचं असतं. का तर आपण ती गोष्ट विसरू शकतो, म्हणून नोंद केली पाहिजे. सावित्री. मॅडम, मला इकडे हिरवगार शेत दिसत आहे. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तिकडे झुडपी पिके दिसत होती व कुठेतरी एखादे क्षेत्र ऊसाचं होतं, परंतु इकडे मात्र सगळंच ऊसच दिसत आहे. शिक्षिका. बरोबर. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तेथे मूग, उडीद आणि इतर कडधान्याची पिके दिसली. आता इकडे सर्वत्र प्रामुख्यानं ऊसाचं पीक घेतलेलं आढळतं, कारण येथे सिंचनाच्या सोयी आहेत. तसं हे ऊसाचं शेत आहे बघा या पद्धतीने. आणि उजनी धरणाचा जलाशय हा त्याच भागात आहे बघा. सावित्री. हो मॅडम, मगाशी आपण एक कालवा ओलांडला होता आणि आता मला समोर एक मोठा जलाशय दिसतो आहे. तो कोणता जलाशय आहे? शिक्षकांनी चालकाला इंदापूर जवळ रस्त्याच्या कडेला बस थांबवण्याची सूचना केली. कुठे थांबवली? इंदापूर जवळ रस्त्याच्या कडेला. सर्व विद्यार्थी बसमधून उतरले आणि शिक्षकांच्या सभोवताली उभे राहिले. शिक्षिका. तुमच्याकडील नकाशा पहा. त्यात दर्शवल्याप्रमाणे आपल्या उजव्या बाजूला भीमा नदीवरील उजनी धरणाचा जलाशय दिसतो आहे. या धरणाच्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने पिण्याकरता होतो. विद्युत निर्मिती, मासेमारी, सिंचन इत्यादींसाठीही या धरणाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. उजनी धरणाचा हे जे जलाशय त्याचाच. काही विद्यार्थ्यांनी या परिसराची छायाचित्रे घेतली व विद्यार्थी पुन्हा बसमध्ये बसले. त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. पूजा. मॅडम, हा भाग मैदानी वाटतो. शिक्षिका. हो, आता आपण सपाट प्रदेशातून जात आहोत. हा दख्खन पठाराचा भाग आहे. जसजसे आपण पश्चिमेकडे जाऊ तसतसे आपल्याला वनस्पती आणि भूरचनेतील आणखी बदल पाहायला मिळतील. काही तासाच्या प्रवासानंतर गाडी हडपसर पासून मुख्य रस्ता सोडला व ती सिंहगडच्या दिशेने जाऊ लागली. सिंहगडच्या पायथ्याशी अनेक लहान मोठे हॉटेल्स होती. तिथे पोहोचल्यावर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत दुपारचे जेवण करून त्यांनी थोडी विश्रांती घेतली. बघा. नजमा. जेव्हा आपण नळदुर्ग जवळ होतो त्या परिसरात बोरी, बाभळची झाडं जास्त दिसत होती. इथे तर वेगळेच वृक्ष दिसत आहे. हे वृक्षाचे प्रकार बघा.
शिक्षिका, छान. नळदुर्ग ओलांडताना निम ओसाड प्रदेशात आढळणाऱ्या काटेरी वनस्पती दिसत होत्या. वनस्पतींच्या प्रकारामध्ये होणारा हा बदल त्या प्रदेशातील पर्जन्यमानाच्या प्रमाणातील बदलाचा सूचक आहे. सूचक म्हणजे त्या पद्धतीचं एक सूचना करतो तो आपल्याला की त्या पर्जन्यमानातील बदलामुळे या ठिकाणी अशा प्रकारचे वनस्पती आढळतात. आता आपण पाहतो आहोत ते अंजन, वड, पिंपळ इत्यादी वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. आपण सिंहगडच्या पायथ्याशी आहोत. सिंहगडच्या माथ्यावर गेल्यावर सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या डोंगर रांगा दिसतात, त्या पाहू. तुम्ही आपल्याबरोबर आता फक्त ओळखपत्र, वही, पेन, दुर्बीण, कॅमेरा, टोपी, नकाशा आणि पाण्याची बाटली इतकंच साहित्य घ्या. कपड्यांची बॅग व इतर साहित्य गाडीतच राहू द्या. सिंहगड चढण्यास सुरुवात केली तेव्हा ऊन होते. नंतर आकाशात ढग आले. थोड्या वेळाने पावसाची सरही आली. वाटेत विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मिळणाऱ्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, ताक, दही इत्यादी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच निसर्ग दृश्य, परिसरातील वनस्पती, पक्षी, दूरवर दिसणारे पुणे शहर पाहिले. किल्ल्यांच्या विविध भागांची छायाचित्रे घेतली. त्यानंतर शिक्षकांनी त्यांना एका विशिष्ट ठिकाणी एकत्रित होण्याची सूचना दिली. बघा, विद्यार्थ्यांनी या सगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या क्षेत्रात गेल्यानंतर त्या क्षेत्राचा त्यांनी उपभोग घेतला. तिथे फोटो काढले, त्या आजूबाजूचा असलेला वनस्पती, प्राणी, हे सगळ्या गोष्टी निसर्ग त्यांनी पाहिला एक प्रकारचा. आणि त्या ठिकाणचं असणारं स्थानिक जे खाद्यपदार्थ आहे ते पण त्यांनी तिथं आस्वाद त्याचा घेतला. शिक्षिका, बघा आता आपण सिंहगड किल्ल्यावर आहोत. या गडाबद्दलची माहिती आपण कशी मिळवू शकतो? बघा, सिंहगडाचं हे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी एक चित्र तुम्हाला दिसतंय, हे सिंहगडाचं प्रवेशद्वार आहे. बघा, नेहा काय म्हणते, मॅडम आम्ही सिंहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ एक फलक पाहिला. त्या फलकावर सिंहगडाबद्दल माहिती दिली आहे. त्याचं आम्ही छायाचित्र सुद्धा घेतलं आहे. शिक्षिका, खूपच छान. नेहा, आता भूरचनेच्या वैशिष्ट्यातील फरक कोण सांगेल? कासिम, आधी आपण कमी अधिक उतार असलेल्या व मैदानी प्रदेश पाहिला, पण या ठिकाणी डोंगराळ भाग आहे. आपण जास्त उंचीवर असल्यामुळे ढगांचाही अनुभव येतोय. बघा, म्हणजे याचा अर्थ काय, जास्त उंचीवर गेल्यानंतर आपल्याला ढगांचा अनुभव हा साहजिक येण्याचे चान्सेस हे जास्त असतात. शिक्षिका, खूप छान कासिम. आपल्याला येथून दऱ्या, डोंगर, टेकड्या, शिखरांचे सुळके आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांपासून तयार झालेले खडकांचे थर अशी अनेक प्राकृतिक वैशिष्ट्ये दिसत आहेत. हा कोणता खडक आहे ओळखलत का? किल्ल्यावर येताना मार्गात भूस्खलनामुळे झालेल्या पडझडीचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळाले असतील. आता सभोवतालच्या प्रदेशातील शेतीचा आकृतिबंध पहा आणि सांगा. बघा, ही कोसळलेली दरड आहे, त्याच्याबद्दल ते सांगत होते. राहुल, मॅडम हा अग्निजन्य प्रकारचा बेसॉल्ट खडक आहे. याचा अभ्यास आम्ही 6वीत केला होता. मेरी, आपण राहतो त्या प्रदेशात प्रामुख्याने कडधान्याची पिके दिसली. सोलापूर ते पुणे ऊसाचं पीक जास्त प्रमाणात आढळलं. इथे मात्र भात शेती दिसत आहे. शिक्षिका, बरोबर आहे. याचं मुख्य कारण म्हणजे या प्रदेशात असणारं जास्त पर्जन्यमान. कोटासारखी रचना असलेले गड तुम्ही यापूर्वी कुठे पाहिला आहे का? त्या आणि या गडाच्या रचनेमध्ये कोणता फरक आहे ते ओळखा. बघा, वहिता काय म्हणते, मॅडम आपण याची तुलना नळदुर्ग किल्ल्याशी करू शकतो, परंतु नळदुर्ग किल्ला सिंहगडासारखा डोंगरावर नाही. तो पाहण्यासाठी चढण चढावी लागत नाही. शिक्षिका, खूप छान. आपण आता किल्ल्याच्या माथ्यावर आहोत. हा किल्ला पर्वत माथ्यावर बांधला आहे. याला डोंगरी किल्ला असं म्हणतात. हे ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी योग्य आहे, म्हणूनच हा किल्ला बांधला गेला. नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. किल्ले आपल्या राज्याचा वारसा असतात. नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे, म्हणजे जमिनीवर आहे. आणि हा जो किल्ला होता तो किल्ला डोंगर माथ्यावर बांधलेला होता.
कारण की तिथून सगळ्याच प्रदेशावर आपल्याला बघता येतं, नियंत्रणही ठेवता येतं. इकडे या व खालच्या बाजूस पहा, समोर जो पाण्याचा साठा दिसत आहे तो खडकवासला धरणाचं जलाशय आहे. या धरणातील पाणी पुणे शहर आणि सभोवतालच्या भागाला पुरवले जाते. आता आपण किल्ल्याच्या कल्याण दरवाजाकडे जाऊ. इकडे या आणि ही रचना पहा. याला देवकोट म्हणतात. नैसर्गिक झऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा साठा येथे केला जातो. यातून गडावर वस्ती करणाऱ्यांना आजही वर्षभर पाणी मिळते. बघा, हा जो भाग दाखवलाय देवकोट, या देवकोटावर असलेले पाण्याचं जलाशय आहे. म्हणजे या लोकांना वर्षभर इथे पाणी मिळत असतं. विद्यार्थी आश्चर्यचकित होता. साहजिक आहे, एवढ्या उंचीवर यांना पाणी पाहायला भेटलं आणि हे वर्षभर असतं उपलब्ध. मग ही गोष्ट थोडी आश्चर्याची वाटतेच. बापरे, इतकं शतकं इतक्या उंच जागी पाणी कसं मिळत असेल. नंतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना, आता हे त्यांचा प्रश्न पडला त्यांना. बघा, नंतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पिठले भाकरी मिळणाऱ्या एका झोपडीकडे नेले. यासारख्या अनेक झोपड्या विद्यार्थ्यांनी पाहिल्या. पर्यटकांना खानपानाच्या सुविधा येथे दिल्या जात होत्या. सिंहगडावर काही वेळ घालवल्यानंतर सर्व विद्यार्थी पायथ्याशी येऊन मध्ये बसले आणि रात्रीच्या मुक्कामासाठी पुणे शहराकडे निघाले. शहरात गेल्यावर संध्याकाळचा अल्प उपहार व चहा घेतल्यावर शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारण्यास तयार झाले. शिक्षिका, आपण पुण्यातील शनिवारवाडा बाजारपेठेस प्रसिद्ध असलेली तुळशीबाग, महात्मा फुले मंडई या परिसरातील थोडा वेळ फिरणार आहोत. या ठिकाणी घाऊक व किरकोळ बाजारपेठा आहेत. येथे तुम्ही खरेदी करू शकतात. हे करताना मात्र तुम्ही केलेल्या निरीक्षणाची नोंद करण्यास विसरू नका. परिसरातील फेरफटका झाल्यावर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीचे जेवण करून झोपले. बघा, या ठिकाणी सिंहगडावरील खाद्यपदार्थ वगैरे ह्या ठिकाणी दाखवलं. नंतर पिठलं भाकर तुम्हाला दाखवलंय. पिठलं भाकर, कांदा, चटणी किंवा लोणचं असेल, जे काय असेल ते हे तुम्हाला दाखवलंय. तिथलं खाद्यपदार्थ काय होतं. ओके, आता बघा, दुसरा दिवस सकाळी 7 वाजता सकाळची न्याहारी घेऊन बस अलिबागच्या दिशेने मार्गस्थ झाली. म्हणजे विद्यार्थी पुढच्या क्षेत्रभेटीस निघाले. आता शिक्षिका, आता आपण मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जात आहोत. म्हणजे मुंबई पुणे जो हायवे आहे त्या हायवेने जात आहे. भूरचनेत काही बदल झालेला दिसतो आहे का. आपण लोणावळ्याजवळील राजमाची या ठिकाणी थांबणार आहोत. तुषार, होय मॅडम, आपण जरी सपाट रस्त्यावरून जात असलो तरी आजूबाजूला डोंगराळ प्रदेश दिसतो आहे. घरांची संख्याही आता कमी होताना दिसत आहे. लोणावळ्याच्या पुढे गेल्यावर राजमाची या ठिकाणी गाडी थांबवून शिक्षकांनी भूरचनेच्या वैशिष्ट्यांबाबत पुढील माहिती दिली. बघा, आता माहिती काय दिली बघा. राजमाची हा जो भाग आहे राजमाची, बघा शिक्षिका, हा पश्चिम घाटाचा उतार आहे. या पर्वतीय भागाला आपण सह्याद्री असंही म्हणतो. या ठिकाणावरून भूउतारांवरील फरक सहजपणे पाहू शकतो. पूर्वेकडील उतार मंद स्वरूपाचा असून पश्चिमेकडील उतार तीव्र आहे. पश्चिमेकडील बाजूस कडा व अनेक धबधबे दिसत आहेत. याबद्दल आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो आहोत. या भागात उल्हास या पश्चिमेकडे वाहणाऱ्या प्रमुख नदीचं उगमस्थान आहे. विद्यार्थ्यांनी तेथील छायाचित्र घेतली. पुन्हा पाऊस सुरू झाला. सर्वजण बस मधून पुढे निघाले. नामदेव नकाशात पाहत, मॅडम, आता आपण घाट उतरून खोपोलीकडे चाललो आहोत ना. म्हणजे आता नकाशा तो विद्यार्थी बघतोय. क्षेत्रभेट करताना नकाशा पाहणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. कारण की आपल्याला कळतं की आपण कुठल्या दिशेला चाललोय, कुठल्या बाजूला चाललोय किंवा कुठल्या क्षेत्रात आता पोहोचलोय. शिक्षिका, बरोबर आहे. हा पश्चिम घाटातला बोर घाट आहे. हा खंडाळा घाट म्हणूनही ओळखला जातो. आता आपण भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात उतरणार आहोत. आता तुम्हाला दिसणारे वृक्ष, घरं, मृदा यांचं निरीक्षण करा. शिव, मॅडम, घाटात विविध प्रकारच्या वनस्पती, दाट वन दिसत आहेत. त्यामध्ये मोठ्या पानांची झाडं जास्त आहेत. अशी झाडं सिंहगड परिसरातही आपण पाहिली होती. शिक्षिका, ती सागाची झाडं आहेत. हा सर्व प्रदेश पानझडी वृक्षांचा आहे. या भागात अनेक वनराय व देवराय आहेत. म्हणजे घाट पार केल्यानंतर दाट वने विरळ होऊन भातशेतीच्या जमिनी आणि मोठी औद्योगिक क्षेत्रे दिसायला लागली. नजमा,
मॅडम हवेत बदल जाणवतोय, आता गरम व्हायला लागलंय आहे आणि घामही येतोय. आता ते मुंबईकडे निघाले आहे तर दमट वातावरण तिथं असल्यामुळे ते आता म्हणायला लागले आता गरम व्हायला लागलंय आणि घामही यायला सुरुवात झाली. शिक्षिका, हवेच्या बदलाची जाणीव तुम्हाला होत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे घाम येतो आणि त्वचा चिकट होते. आपण जसजसं समुद्राजवळ जाऊ तसतसं आर्द्रतेचं प्रमाण वाढेल. नामदेव, मॅडम या भागात पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाचं प्रमाणही जास्त दिसतं, त्यामुळे असं होत असावं. शिक्षिका, नामदेवचं निरीक्षण बरोबर आहे. या प्रदेशात पाऊस जास्त पडत असल्यामुळे तसंच समुद्र सानिध्यामुळे असं होतं. पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं भात हे येथील प्रमुख पीक आहे. काही वेळात आपण समुद्राजवळ पोहोचू. या समुद्राचं नाव सांगू शकाल का? सर्व विद्यार्थी एका सुरात म्हणता, अरबी समुद्र. शिक्षिका, छान. अलिबागला पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण तलाठी कार्यालयात जाणार आहोत. तेथे तुम्ही शाळेत तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे माहिती मिळवा. आता तलाठी कार्यालयात जाऊन त्यांना काही माहिती मिळवायची होती म्हणून त्यांनी तिथे ती जी प्रश्नावली होती तिथे ते घेऊन जाणार होते. उर्मी तोपर्यंत बघा काय म्हणते. आम्ही त्यांना परिसरातील पिके, मृदा प्रकार, फळं आणि इतर नगदी पिके याबाबत प्रश्न विचारणार आहोत. शिवाय परिसरातील गोळा केला जाणारा महसूल, सिंचनाखालील क्षेत्र, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम आणि ग्रामीण भागातील इतर व्यवसायांसंबंधी प्रश्न विचारणार आहोत. दुपारी अलिबागला पोहोचल्यानंतर सर्वांनी तलाठी कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने माहिती घेतली. बघा. शिक्षिका, जेवणानंतर आपण समुद्र किनाऱ्यावर जाणार आहोत. तुमच्यापैकी किती विद्यार्थी आज प्रथमच प्रत्यक्ष समुद्र पाहणार आहेत? बहुतेकांनी सर्वांनी हात वर केला. आता नळदुर्ग हा एक फार दूरचा भाग आहे आणि तिथून अलिबागला काही विद्यार्थी तर पहिल्यांदाच आलेले असतील. अबिरा, मी तर आत्तापासून समुद्राच्या चित्तथरारक दृश्याची कल्पना करत आहे. तो कसा असेल, तिथे नेमकं काय असेल, का फक्त पाणीच असेल? शिक्षिका, खरं आहे अबिरा. आता आपण किनारपट्टीवर जाऊया. तेथे गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत स्पष्ट सूचना सर्वांना दिल्या आहेत. इथेही आपण एक किल्ला पाहणार आहोत. त्याचं नाव आहे कुलाबा किल्ला. त्याला अलिबाग किल्ला असंही म्हणतात. यावेळी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा लक्षात ठेवायच्या आहेत, कारण हा किल्ला किनाऱ्यापासून समुद्रात काही अंतरावर आहे. इयत्ता 9वी मध्ये सागरी लाटांच्या कार्याचा आपण अभ्यास केला आहे. लाटांनी तयार केलेली काही भुरुपे आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत. तुम्ही काही सागरी भुरुपांची नावं सांगू शकतात का? विद्यार्थी एका सुरात. पुळण, सागरी गुहा, तरंग घर्षित मंच, वाळूचा दांडा ही त्यांनी नावं सांगली सागरी भुरुपांची. शिक्षिका, वा छान, तुम्हाला बरंच आठवतंय. सर्वांनी समुद्र किनारा आणि किल्ला पाहिला. काही विद्यार्थ्यांनी घोडागाडीत तसेच घोड्यावर बसण्याचा आनंद लुटला. नेहा, मॅडम आधी पाहिलेल्या 2 किल्ल्यांपेक्षा हा किल्ला वेगळा आहे. शिक्षिका, खरं आहे नेहा. तू त्यांच्यामधला फरक सांगू शकतेस का? नेहा, होय मॅडम, हा किल्ला पाण्यात बांधला आहे. इतर 2 किल्ले जमिनीवर आहेत. शिक्षिका, हा किल्ला तरंग घर्षित मंचावर बांधला आहे. पाण्यानं वेढलेला असल्यामुळे अशा किल्ल्याला जलदुर्ग म्हणतात. पूर्वी सागर किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी असे किल्ले बांधले जात. पश्चिम किनाऱ्यावर असे अनेक किल्ले आहेत. नेहा, हो, मी यापूर्वी जंजिरा, सिंधुदुर्ग ही नावे ऐकली आहेत. शिक्षिका, तुम्ही घेतलेल्या माहितीच्या आधारे सांगा बरं, या ठिकाणी असणारे व्यवसाय कोणते? राहुल, मॅडम इथे मासेमारी आणि शेती हे 2 व्यवसाय आढळतात. शिक्षिका, बरोबर राहुल. हे व्यवसाय कोणत्या प्रकारात येतात? मीना, मॅडम हे प्राथमिक व्यवसाय आहेत. शिक्षिका, खरं आहे. सुरुवातीला इथे मासेमारी हा व्यवसाय होता. नंतरच्या काळात या प्रदेशात शेती सुद्धा केली जाऊ लागली. पण किनाऱ्यापासून दूर किनाऱ्यालगत वाड्यांमध्ये नारळी, पोफळी म्हणजे सुपारी, फणस, केळी
आणि काही मसाल्याच्या पदार्थांची लागवड होते. ही बागायती शेती आहे. आता येथे पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. त्यानंतर सर्वांनी किनाऱ्यावरील वाळूत मौज मस्ती केली आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात टिपले. सूर्यास्तानंतर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी आले. क्षेत्रभेटीचा अहवाल लेखनासाठी उपयुक्त मुद्द्यांवर चर्चा करून टाचणी तयार केली. रात्रीचे जेवण घेऊन त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण परतीच्या प्रवासास निघाले. बघा, या पद्धतीने हा क्षेत्रभेट एक प्रश्नावलीच्या स्वरूपात म्हणजे एक संभाषणाच्या स्वरूपात आपण म्हणू, हा एक धडा, सुंदर असा धडा आपल्यासमोर त्यांनी मांडलेला आहे. या धड्याखालचे जे प्रश्न उत्तर आहे हे तर आपण स्वाध्यायामध्ये घेणारच आहोत, पण धड्याच्या बाजूला जे प्रश्न उत्तर आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.